आज आपण थेरम्स घेणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न द थेरम्स. आज आपण थेरम्स घेणार आहोत. छान येतोय आवाज, मस्त येतोय. बघा थेरम, त्यामधलं पहिलं थेरम, पहिले आपण वेक्टर्स वरचे थेरम घेऊ. सो थेरम नंबर 1. थेरम्स ऑनलाईन घ्यायचं पर्पज एकच आहे की हे थेरम जे आहेत ते 12 मार्काला येणार आहेत आणि 12 मार्काला थेरम येणार असल्या कारणाने आपण ते थेरम्स ऑनलाईन जर घेतले तर आपल्याकडे सेव्ह राहतील आणि आपण ते वारंवार बघू शकतो आणि आपल्याला ते 12 पैकी 12 मार्क्स मिळतील. थेरम नंबर 1 वेक्टर्स, पेज नंबर 137. पेज नंबर 137. स्टेटमेंट पहा. स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार and b bar. Two non-zero vectors a bar and b bar are collinear. Two non-zero vectors a bar and b bar are collinear. If and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero, such that m a bar plus n b bar equal to o bar. Such that m a bar plus n b bar equal to o bar. Two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero, such that m a bar plus n b bar equal to o bar. आता मी काय केलंय, जरा क्वालिटी वाढवा तुमची. क्वालिटी जर तुम्ही नाही वाढवली तर ते ब्लर दिसेल. सो 720p करा सेटिंग्समध्ये जाऊन. 720 करा म्हणजे ते एकदम छान दिसतं. आणि मोबाईल उभा धरू नका, मोबाईल आडवा धरा म्हणजे डोळ्याला त्रास होणार नाही. Two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero, such that m a bar plus n b bar equal to o bar. स्टेटमेंट लिहून झालं का? स्टेटमेंटमध्ये मी 3 कलर वापरले. एक पहिला जो कलर आहे तो पहिला कलर, दुसरा मी इफ अँड ओनली इफला वापरलाय आणि तिसरा मी पुढच्या इफ अँड ओनली इफ नंतरच्या पार्टला वापरलाय. सगळ्यांचं स्टेटमेंट लिहून झालं का? टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर if and only if there exist scalars m and n such that one of them is non-zero, such that m a bar plus n b bar equal to o bar. म्हणजे m a bar plus n b bar equal to o bar हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग बघा प्रूफ only if part. मी सुरुवातीला फक्त ओनली इफ पार्ट प्रूव्ह करणार आहे, ओनली इफ पार्ट, आणि नंतर घेणार आहे अँड ओनली इफ, आणि नंतर घेणार आहे अँड ओनली इफ. ओनली इफ पार्ट घेतोय, नंतर इफ पार्ट घेणार आहे. बघा ओनली इफ पार्ट. आता त्यांनी काय सांगितलंय? ए बार अँड बी बार आर कोलिनियर. त्यांनी सांगितलंय ए बार अँड बी बार आर कोलिनियर. मग ए बार आणि बी बार मी कोलिनियर घेणार आणि त्याच्यापासून प्रूव्ह करणार एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. मग बघा सपोज मी लिहितो, सपोज ए बार अँड बी बार आर कोलिनियर. A bar and B bar are collinear.
आता मला सांगा, जेव्हा दोन व्हेक्टर कोलिनियर असतात तेव्हा ते काय असतात बोलायचं आहे. ए बार अँड बी बार आर कोलिनियर असं आपण म्हटलंय. आता मला सांगा, जेव्हा दोन वेक्टर ए बार आणि बी बार कोलिनियर असतात तेव्हा काय असतं, जेव्हा ए बार आणि बी बार नावाचे दोन वेक्टर कोलिनियर असतं तेव्हा काय असतं बोला. ए बार अँड बी बार आर कोलिनियर पॅरलल. ठीक आहे, पॅरलल असतात. अजून येस, व्हेरी गुड. दे आर स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. दे आर स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. हे आन्सर करेक्ट आहे. दे आर स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. बरोबर. मग ए बार आणि बी बार कोलिनियर आहे, मग ते एकमेकांचे काय आहे स्केलर मल्टिपल. मग आपल्याला टी नावाचा स्केलर घेतला पाहिजे. Therefore there exists a scalar. T which is not equal to 0. मग काय आलं, ए बार इक्वल टू टी इंटू बी बार. ए बार आणि बी बार कोलिनियर दिलेत, मग मला स्केलर घ्यावा लागला. सो ए बार इक्वल टू टी इंटू बी बार. आता टी इंटू बी बारला इकडे घ्या. देअरफॉर ए बार मायनस टी इंटू बी बार इक्वल टू ओ बार. मला याला आहे ना, ह्याला मला याच्यामध्ये कन्वर्ट करायचे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग झालंय ते हे कन्वर्जन झालंय, डन झालंय. बघा लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. काय झालंय, देअरफॉर ए बार प्लस मायनस टी इंटू बी बार इक्वल टू ओ बार. दॅट इज, हेच काय आलं, यम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. वेअर सांगा, यम किती आहे 1 आणि एन किती आहे मायनस टी. प्रूव्ह झालं. म्हणजे त्यांनी आपल्याला काय दिलं बघा, दे आर कोलिनियर. ते कोलिनियर होते असं दिलं होतं. दे आर कोलिनियर असं दिलं होतं. त्यांनी कोलिनियर दिले होते. मग दे आर स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. स्केलर टी घेतला, त्याला इकडे घेतलं, हे असं इक्वेशन आलं. हे याच्याबरोबर कम्पेअर केलं तर मला यम आणि एनची व्हॅल्यू भेटली. ओके, हा झाला पहिला पार्ट, ओनली इफ पार्ट. इफ अँड ओनली इफ मधला ओनली इफ झाला, पुढचा पार्ट झाला. आता मला अलीकडचा पार्ट प्रूव्ह करायचा आहे, दॅट इज इफ पार्ट. व्हेरी सिम्पल. पहिलं वाक्य काय मला सांगा. बघा, थेरममध्ये जावा. थेरममध्ये म्हटले टू नॉन झिरो वेक्टर्स. मी घेतले ए बार अँड बी बार आर कोलिनियर. मग ए बार आणि बी बार कोलिनियर आहे, मग मी एवढं लिहून काढलं. मग त्यांनी दिलं होतं, सपोज त्यांनी दिलं होतं ए बार अँड बी बार आर कोलिनियर. व्हॉट इज गिवन, ए बार अँड बी बार आर कोलिनियर. मग मी लिहिलं ओनली इफ पार्ट. सपोज ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ते कोलिनियर असतील, दे आर स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. त्यासाठी स्केलर कोण घेतला, टी. सो ए बार इक्वल टू टी इंटू बी बार. त्याला इकडे घेतलं, ए बार मायनस टी बी बार इक्वल टू ओ बार. आता ए बार मायनस टी बी बार इक्वल टू ओ बार हे एम ए बार प्लस एन बी बार सारखं दिसतंय. फक्त एम किती आहे 1 आणि एन किती आहे मायनस बी. ओके, आता याचा कॉन्व्हर्स पार्ट प्रूव्ह करायचा. कॉन्व्हर्स पार्ट बघा, कॉन्व्हर्स पार्ट पार्ट 2. कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे इफ पार्ट, म्हणजे पहिला पार्ट प्रूव्ह करायचं. काय नाही, सगळं उलटं लिहायचं, बाकी काय नाही करायचं, सगळं उलटं लिहून काढायचं. आता आपण कुठपर्यंत पोहोचलो होतो, एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. मग त्यालाच घ्यायचं. मग काय म्हणायचं, सपोज एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. सपोज एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. सपोज एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. मग आता काय आहे सांगा, एम ए बार इक्वल टू, अरे यार, एम ए बार मायनस एन बी बार. एम ने डिवाइड करा. सो ए बार इक्वल टू मायनस एन बाय एम इंटू बी बार. आता मला सांगा, एम ने डिवाइड केले का नाही,
मग यमने डिवाइड केले याचा अर्थ यम काय आहे नॉन झिरो. मग त्यांनी काय प्रूव्ह करायला सांगितलं होतं आपल्याला देअर एक्झिस्ट स्केलर्स यम अँड एन ॲट लीस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. रीड दिस ॲट लीस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. ॲट लीस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. ॲट लीस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. हे त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलं होतं ॲट लीस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. मग आता मी काय घेतलं कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे जे माझं प्रूव्ह झालंय ते घेणार मी. मग माझं काय प्रूव्ह झालं एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. मग मांडलं एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. आता एम ए बार इक्वल टू मायनस एन बी बार यमने डिवाइड केलं पण ज्याने डिवाइड करायचा असतो तो नॉन झिरो असतो म्हणून काय आलं यम इज नॉन झिरो. ॲटलीस्ट वन ऑफ द वेक्टर इज नॉन झिरो. स्केलर इज नॉन झिरो. सो ए बार इक्वल टू काय आलं टी इन टू बी बार. मी तरी लिहिणार व्हेअर हा नवीन स्केलर आहे टी इक्वल टू मायनस यम बाय एन म्हणजे काय आलं ए बार इज स्केलर मल्टिपल ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. मग ए बार हा बी बारचा स्केलर मल्टिपल आहे. ए बार हा बी बारचा काय आहे स्केलर मल्टिपल आणि जेव्हा ते स्केलर मल्टिपल असतात तेव्हा ए बार अँड बी बार आर कोलिनियर. म्हणजे पार्ट नंबर 1 मध्ये सुरुवात कोलिनियर पासून केली. पार्ट नंबर 1 मध्ये सुरुवात पार्ट नंबर 1 मध्ये सुरुवात कोलिनियर पासून केली आणि एम ए बार प्लस एन बी बार प्रूव्ह केला. आणि पार्ट 2 मध्ये सुरुवात एम ए बार प्लस एन बी बार पासून केली आणि प्रूव्ह काय केलं कोलिनियर. सगळ्यांना पहिलं थेरम समजलं का? हॅलो पहिलं थेरम समजलं का? Two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n. At least one of them is non-zero such that m a bar plus n b bar equal to o bar. मग मी म्हटलं पहिला ओनली पार्ट नंतरचा पार्ट कोण आहे एम ए बार प्लस एन बी बार प्रूव्ह करायचा आहे. मग काय दिलं पहिला पार्ट दिला आणि दुसरा पार्ट प्रूव्ह करायचा. नेहमी पहिल्या पार्टमध्ये फर्स्ट पार्ट इज गिवन सेकंड पार्ट यू हॅव टू प्रूव्ह इट. म्हणून म्हटलं पहिल्या पार्टमध्ये काय दिलं ए बार अँड बी बार आर कोलिनियर दे आर स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. मग ते मांडलं मग ते एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार सारखं दिसतंय फक्त एम कोण आहे 1 आहे आणि एन कोण आहे मायनस टी. आता काय करायचं सेकंड पार्ट हा गिवन पार्ट होणार. सेकंड पार्ट हा गिवन होणार. मग गिवन काय आहे एम ए बार प्लस एन बी बार. मग फर्स्ट पार्ट हा प्रूव्ह असणार. मग फर्स्ट पार्ट कोणता आहे दे आर कोलिनियर. सपोज एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. सो एम ए बार इक्वल टू मायनस एन बी बार. सो ए बार इक्वल टू मायनस एन बाय एम बी बार. मायनस एन बाय एम म्हणजे कोण स्केलर टी. झालं डन. पहिलं थेरम आपलं संपलेलं आहे. थेरम नंबर 2 सगळ्यात महत्त्वाचं थेरम 5 स्टार वालं थेरम नंबर 2. थेरम नंबर 2 व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. अतिशय महत्त्वाचं थेरम. व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. स्टेटमेंट पाहूया त्याचं आपण. स्टेटमेंट लेट ए बार अँड बी बार let a bar and b bar be non-collinear vectors. शब्दांचे मीनिंग कळले पाहिजेत. बी नॉन कोलिनियर वेक्टर्स. ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. म्हणजे ए बार आणि बी बार एका रेषेमध्ये नाही आहे. म्हणजे ए बार जर एक्स ॲक्सिसला असेल तर बी बार हा वाय ॲक्सिसला असेल. सो ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. Let a bar and b bar are non-collinear vectors. Full stop. A vector r bar is coplanar. A vector r bar is coplanar with a bar and b bar. A vector r bar is coplanar with a bar and b bar if and only if
if and only if there exist scalars t1 and t2, there exist scalars t1 and t2 such that r bar equal to t1 a bar plus t2 b bar. Let a bar and b bar be non-collinear vectors, full stop. A vector r bar is coplanar with a bar and b bar if and only if there exist scalars t1 and t2. If and only if परत एकदा वर्ड आला if and only if. आता ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर आहेत, आर बार हा त्यांच्याबरोबर कोप्लेनर आहे असं दिलंय. तर आपल्याला एवढं प्रूव्ह करायचं आहे. आर बार इक्वल टू t1 a बार प्लस t2 b बार. स्टेटमेंट लिहून झालं का? स्टेटमेंट लिहून झालंय. आता आपण प्रूफमध्ये पहिला काय घेणार? इफ पार्ट नाही घेणार, ओनली इफ पार्ट. बघा प्रूफ पुढचा पार्ट घ्यायचा, ओनली इफ पार्ट. ओनली इफ पार्टचा अर्थ काय माहिती का? फर्स्ट पार्ट इज गिवन अँड सेकंड पार्ट यू हॅव टू प्रूव्ह. पहिला पार्ट दिलेला आहे, दुसरा पार्ट प्रूव्ह करायचा आहे. मग पहिल्या पार्टमध्ये काय दिलंय? ए बार अँड बी बार हे काय आहेत? नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत आणि आर बार त्यांच्याबरोबर कोप्लेनर आहे. आर बार त्यांच्याबरोबर काय आहे? कोप्लेनर. तर प्रूव्ह करा आर बार इक्वल टू t1 a बार प्लस t2 b बार. म्हणजे फर्स्ट पार्टमध्ये काय करायचं? गिवन पार्ट इज द फर्स्ट पार्ट अँड सेकंड पार्ट यू हॅव टू प्रूव्ह इट. मग पहिल्या पार्टमध्ये काय दिलं आहे? ए बार आणि बी बार नावाचे दोन वेक्टर आहेत, ते नॉन कोलिनियर आहेत म्हणजे एका रेषेमध्ये नाही आहेत. आणि आर बार जो आहे तो ए बार आणि बी बारच्या प्लेनमध्ये आहे, मग ते कोप्लेनर आहेत. एवढं दिलं आहे आणि त्याच्यावरनं प्रूव्ह करायचं आहे. इथे डायग्रॅम फार मॅटर करते, लक्षात घ्या. इथे डायग्रॅम फार मॅटर करते, कारण डायग्रॅमच काढता आली पाहिजे. पॅरलोग्राम, लॉ ऑफ पॅरलोग्राम वापरायचा आहे. बघा लक्ष द्या. मग मी आता दोन वेक्टर घेणार आहे, ए बार अँड बी बार, आणि त्यांच्यासोबत आर बार हा काय असणार आहे? कोप्लेनर. मी पहिले डायग्रॅम काढतो, लक्ष द्या, तुम्ही नंतर काढा. बघा डायग्रॅम काढतो मी. मग मी पहिला वेक्टर घेतला, पहिला वेक्टर जो असणार आहे तो माझा ओ ए बार नावाचा वेक्टर असणार आहे, ओ ए बार. सो दिस इज द वेक्टर ओ ए बार. हा वेक्टर ओ ए बार आहे. मग वेक्टर ओ ए बारला काय म्हणायचं? ए बार. सो वेक्टर ओ ए बार इज ए बार. हा वेक्टर ए बार आहे. आता मी दुसरा एक वेक्टर घेणार आणि दुसरा वेक्टर असणार बी बार. सेकंड वेक्टर इज वेक्टर बी बार. दिस इज द सेकंड वेक्टर बी बार आणि याला नाव दिलं मी ओ बी बार. ओ बी बार म्हणजेच कोण आला? बी बार. ओ बी बार म्हणजेच कोण आला? बी बार. आता यांच्या प्लेनमध्ये या ए बार आणि बी बार, आता ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर दिसत आहेत तुम्हाला. ते एका प्लेनमध्ये आहेत पण ते एका रेषेत नाही आहेत, म्हणजे ते नॉन कोलिनियर आहेत. झालं. आता यांच्यासोबत एक आर बार नावाचा वेक्टर आहे, पण त्यापूर्वी डायग्रॅमची रिक्वायरमेंट अशी आहे, त्यानुसार मी हा पॅरलोग्राम पूर्ण करणार आहे. त्यानुसार मी हा पॅरलोग्राम पूर्ण केला. बरोबर. इथे एक पॅरलोग्राम मी कंप्लीट केला आहे. पॅरलोग्राम. आता मी आर बार नावाचा वेक्टर घेणार आहे. मी आता आर बार नावाचा वेक्टर घेतो आहे. बघा आर बार नावाचा वेक्टर आहे आणि हा आर बार नावाचा वेक्टर जो आहे तो काय आहे? कोप्लेनर आहे. दिस वेक्टर इज आर बार. हा आर बार नावाचा वेक्टर आहे. एक मिनटं, डायग्राम काढली नाही ना, एवढा मोठा नसतो तो. थांबा जरा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. चुकलं आहे माझं थोडंसं. हा फुल वेक्टर ए बार आहे. मग याच्या अलॉंग एक छोटा वेक्टर असणार t1 ए बार. बघा याच्या अलॉंग एक छोटा वेक्टर असणार t1 ए बार. याच्या अलॉंग एक वेक्टर असणार आहे t1 ए बार. सो दिस इज द वेक्टर t1 ए बार. हे का लिहिलं? मोठा वेक्टर ए बार आहे तर याच्या अलॉंग छोटा वेक्टर t1 ए बार असं का लिहिलं मी? हे बघा ए बार जर असा फुल वेक्टर ए बार असेल
तर याचा मल्टिपल एकतर हा T1 A बार असेल, बरोबर, असा मोठा पण येऊ शकतो किंवा छोटा पण येऊ शकतो ना, मग हा पण T1 A बार येऊ शकतो. म्हणजे हा वेक्टर जर A बार असेल, हा 100 असेल तर हा 20 असू शकतो, किंवा हा A बार जर 100 असेल तर हा 200 पण असू शकतो. म्हणजे ह्या 100च्या दुप्पट हा वेक्टर असू शकतो, किंवा 100च्या किती पण पटीमध्ये हा वेक्टर असू शकतो. मग मी ती पट जी आहे ना, जे मल्टिपल आहे ते छोटं घेतलं आहे. म्हणजे मोठा वेक्टर फुल वेक्टर A बार आहे, ओ ए बार, यातला छोटा वेक्टर T1 A बार आहे, आणि याला नाव दिले त्यांनी M, हा OM बार नावाचा वेक्टर. असाच एक वेक्टर दुसरा वेक्टर मी घेणार आहे की जो छोटा असणार आहे आणि या वेक्टरच्या अलॉंग असणार आहे. बघा, ह्या वेक्टरच्या अलॉंग वेक्टर घेतला, या वेक्टरच्या अलॉंग वेक्टर घेतला, आणि तो असणार आहे ON बार, आणि ON बार जो असणार आहे तो असणार आहे T2 B बार. तो काय असणार आहे? T2 B बार. आता इथे मी पॅरलोग्राम कंप्लीट करणार आहे. बघा, इथे पॅरलोग्राम कंप्लीट केला, आणि ह्या पॅरलोग्राममध्ये हा वेक्टर मी घेणार आहे, आणि हा वेक्टर R बार आहे. सो दिस वेक्टर इज R बार अँड दिस वेक्टर इज R बार, आणि इथं पॉईंट P आहे, हा P पॉईंट आहे. सगळ्यांना डायग्राम कळली का? हॅलो, सगळ्यांना डायग्राम कळली का? हे थेरम येतं परीक्षेला, लक्षात घ्या, फार फेमस थेरम आहे. मोठा वेक्टर ओ ए बार, मोठा वेक्टर ओ ए बार म्हणजेच ए बार, त्याच्या अलॉंग छोटा वेक्टर T1 A बार, मोठा वेक्टर B बार, त्याच्या अलॉंग छोटा वेक्टर T2 B बार. मग T1 A बार आणि T2 B बार यांचा पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन कंप्लीट केला, मग तो OP बार नावाचा वेक्टर आला, तो काय आला? R बार. डायग्राम कळली का सगळ्यांना? डायग्राम कंप्लीट करा प्लीज, डायग्राम कंप्लीट करा प्लीज, डायग्राम कंप्लीट करा. डायग्राम कंप्लीट करून झाल्यानंतर मला सांगा. फुल वेक्टर ओ ए बार, फुल वेक्टर ओ बी बार, त्यांच्या अलॉंग छोटा वेक्टर T1 A बार, त्यांच्या अलॉंग छोटा वेक्टर T2 B बार. बघा, तुम्ही डायग्राम काढलेली आहे. डायग्राम झाली का सांगा ना पटकन. डायग्रामच्या शेजारी प्लीज लिहू नका, डायग्रामच्या शेजारी लिहू नका, खाली लिहा. लेट ओ ए बार इक्वल टू ए बार and OB bar equal to B bar, B two non-collinear vectors, B2 non-collinear vectors. Let T1 and T2 are any two non-zero scalars such that कसं हो, this OM bar equal to T1 A bar and this ON bar equal to T2 B bar. हा ON bar T1 A bar and हा ON bar T2 B bar. Now OP bar equal to R bar, be any vector which is in the plane of A bar and B bar. which is in the plane म्हणजे काय? कोप्लेनर, म्हणजे तो कोप्लेनर आहे. which is in the plane of A bar and B bar. मग आता पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन वापरली. बाय पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन, बाय पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन काय येणार? आर बार इक्वल टू OM बार प्लस ON बार म्हणजेच R बार. ॲक्च्युली इथं आपण असं OP बार लिहूया. सो दिस OP बार, OP बार कोण आहे? R बार. मग OM बार कोण आहे? T1 A बार प्लस T2 B बार.
तर आपला फर्स्ट पार्ट प्रूव्ह झाला. मग इथे काय आली, लिनियर कॉम्बिनेशन आली. इथं लिनियर कॉम्बिनेशन आली म्हणजे वेक्टर्स काय आहेत, कोप्लेनर आहेत. इथं लिनियर कॉम्बिनेशन आली म्हणजे वेक्टर्स काय आहेत, कोप्लेनर. therefore r bar, a bar and b bar are coplanar. Therefore r bar, a bar and b bar are coplanar. Why? Because this is linear combination. इथे एक लिनियर कॉम्बिनेशन अस्तित्वात आली. आपण काय काय लिहिलं, कसं लिहिलं कळलं का? मी तुम्हाला समजलं असंच लिहिलं. पुस्तकात पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहिलेत, पण मी काय केलं, तुम्हाला समजेल असंच लिहिलं. मी असं म्हटलं, मी सुरुवातीला असं म्हटलं, लेट ओ ए बार इक्वल टू ए बार अँड ओ बी बार इक्वल टू बी बार बी टू नॉन कोलिनियर वेक्टर्स. हे दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. आपलं वाक्य एकदम छान व्यवस्थित आहे, सुटसुटीत आहे. त्यानंतर म्हटलं लेट T1 अँड T2 आर एनी टू नॉन झिरो स्केलर सच दॅट. कसं हो, तर ओ एम बार हा T1 ए बार आहे आणि ओ एन बार हा T2 बी बार आहे. म्हणजे कसा, ए बार हा 100 आहे तर ओ एम बार हा 20 आहे. मग त्याचा काय केला, तो 1/5 केला. 1/5 हा स्केलर त्याला T1 म्हटलं. नाऊ ओ पी बार इक्वल टू आर बार बी एनी वेक्टर. आता ओ पी बार इक्वल टू आर बार बी एनी वेक्टर विच इज इन द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. तर ओ पी बार इक्वल टू आर बार नावाचा वेक्टर आहे आणि तो ए बार आणि बी बारच्या प्लेनमध्ये आहे, म्हणजेच कोप्लेनर आहे. पण आपण असं नाही लिहू शकत की तो कोप्लेनर आहे. मग बाय पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन ओ पी बार इक्वल टू ओ एम बार प्लस ओ एन बार. मग काय आलं, आर बार इक्वल टू T1 बार प्लस T2 बार, T1 ए बार प्लस T2 बी बार. दिस इज अ लिनियर कॉम्बिनेशन. जेव्हा लिनियर कॉम्बिनेशन असते तेव्हा वेक्टर्स काय असतात, कोप्लेनर. पहिला पार्ट सगळ्यांना कळला का? ओके. आता आपल्याला याची युनिकनेस घ्यायची. काय घ्यायची, युनिकनेस. इफ अँड ओनली इफ मधला आता इफ पार्ट घ्यायचा. हे थेरम फार महत्त्वाचं आहे हो, खूप वेळा आलेलं आहे बोर्डाला. युनिकनेस. आता आपण त्याची युनिकनेस प्रूव्ह करणार आहे. युनिकनेस म्हणजे काय, ते आणि तेच, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. बरोबर. मग त्यांचं काय म्हणणं आहे की आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार हीच लिनियर कॉम्बिनेशन आहे, दुसरी लिनियर कॉम्बिनेशन नाही. म्हणजे आर बारच असतो, T1 ए बारच असतो आणि T2 बी बारच असतो. याच्यापेक्षा वेगळी लिनियर कॉम्बिनेशन नसते. तर आपण म्हणायचं असं नाही, याच्याऐवजी दुसरी लिनियर कॉम्बिनेशन असते आणि ती आहे अस्तित्वात. बरोबर. बघा काय म्हटलंय, सपोज वेक्टर आर बार इक्वल टू कोण आहे, T1 ए बार प्लस T2 बी बार. इक्वेशन नंबर 1. ही पहिली युनिकनेस आहे, सॉरी ही पहिली लिनियर कॉम्बिनेशन आहे. ही अस्तित्वात आहे, हीच आहे. पण ते म्हणतात नाही याच्यासारखी नाही, ते काय म्हणतात ही एकमेव आहे. म्हणजे आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार एवढंच असतं, ह्याच्यापेक्षा वेगळं नसतं. आपण म्हणायचं नाही, दुसरी आहे. आपण काय म्हणणार, कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज काय हो, आर बार इक्वल टू नवीन स्केलर घेतला S1 ए बार प्लस S2 बी बार. ही दुसरी लिनियर कॉम्बिनेशन अस्तित्वात आहे असं मी म्हटलं. आता मी काय करणार, सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1 पुस्तकाप्रमाणे जायचं आहे. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1. मग काय येणार बघा इकडे, आर बार मायनस आर बार हे ओ बार येणार. देन T1 ए बार प्लस T2 बी बार मायनस S1 ए बार प्लस S2 बी बार. सो ओ बार इक्वल टू T1 मायनस S1 ए बार प्लस T2 मायनस S2 S2 बी बार. बरोबर. मी एकत्र घेतले त्यांना. सो T1 मायनस S1 ए बार प्लस T2 मायनस S2 बी बार. ओके. सो T1 मायनस S1 ए बार प्लस T2 मायनस S2 ए बार. आता मला सांगा, इथं ओ बार आहे. हा ओ बार म्हणजे काय हो, 0 ए बार प्लस 0 बी बार
इक्वल टू T1 मायनस S1 A बार प्लस T2 मायनस S2 B बार. आता दोन्ही साईड जर कम्पेअर केलं तर काय येईल? T1 मायनस S1 इक्वल टू 0 अँड T2 मायनस S2 इक्वल टू 0. बघा, दोन्ही कम्पेअर केलं, इक्वॅलिटी ऑफ टू वेक्टर्स म्हणजे काय आलं? T1 इक्वल टू S1. अरे चा, मी S1ला तर वेगळा म्हटलं होतं. मी काय म्हटलं होतं? S1 हा T1 पेक्षा वेगळा आहे. पण प्रूव्ह काय आलं? T1 हाच S1 आहे आणि T2 हाच S2 आहे. याचा अर्थ युनिकनेस आहे. Therefore uniqueness follows. Therefore uniqueness follows. परत एकदा बघा काय म्हटलंय. युनिकनेस ई पार्ट. युनिकनेस म्हणजेच ई पार्ट. महत्त्वाचं थेरम आहे, अति महत्त्वाचं संवेदनशील थेरम आहे. बघा आता कसं असतं माहिती आहे का, की पहिल्या पार्टमध्ये काय असतं? पहिलं स्टेटमेंट हे गिवन असतं. मग ए बार अँड बी बार बी नॉन कोलिनियर वेक्टर्स, दिस इज गिवन. आणि प्रूव्ह काय करायचं? आर बार इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. गिवन नॉन कोलिनियर. प्रूव्ह T1 A बार प्लस T2 B बार. मग दिलं नॉन कोलिनियर दिलं. मग मी प्रूव्ह केलं T1 A बार प्लस T2 B बार. आता ते काय म्हणतात? ते असं म्हणतात, काय म्हणतात ते? की हे युनिक आहे. याच्यापेक्षा दुसरी कोणतीही लिनियर कॉम्बिनेशन अस्तित्वात नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण म्हणायचं नाही 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 तुम्ही खोटं बोलताय. दुसरी लिनियर कॉम्बिनेशन आहे, मानतोय आम्ही. S1 A बार. ती कोणती आहे? S1 A बार प्लस S2 B बार. ती लिनियर कॉम्बिनेशन आहे S1 A बार प्लस S2 B बार. माझं दोघांचा आर बार सेम आहे. दोघं इक्वेट केले असते तरी चाललं असतं, पण सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1 दोघांची सबट्रॅक्शन करून टाकली. त्याच्यानंतर ए बार आणि बी बार वेगवेगळे मांडले. मग काय आलं? 0 A बार इक्वल टू 0 B बार आलं. याचा तर T1 मायनस S1 0. ह्या 0 बरोबर 0 कम्पेअर केला. इथं ए बारचा कोएफिशियंट 0 आहे, इथं ए बारचा कोएफिशियंट T1 मायनस S1 आहे. याचा अर्थ T1 मायनस S1 इक्वल टू 0 अँड T2 मायनस S2 इक्वल टू 0. म्हणजे T1 इक्वल टू S1 आला, T2 इक्वल टू S2 आला. म्हणजे T1च्या ऐवजी S1 घेतला होता वेगळा, T2च्या ऐवजी S2 घेतला होता वेगळा, पण ते वेगवेगळे नाही आले, ती एकच आले. याचा अर्थ युनिक आहे, युनिक आहे. सो युनिकनेस फॉलोज. थेरम कळलं का? थेरम सगळ्यांना समजलं? सगळ्यांना थेरम समजलं का? बोला. काय लिहायचं आणि कसं लिहायचं हे फार मॅटर करतं. इथं बघा आर बार इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार प्रूव्ह करायचे. आणि इथं काय प्रूव्ह करायचे? MA बार प्लस NB बार इक्वल टू O बार. हे लक्ष द्या व्यवस्थित. वेक्टरचे थेरम परीक्षेच्या अगोदर वाचावेच लागतात, नाही तर वेगळंच काहीतरी लिहून येतो. विचारलं एक आणि दुसरंच लिहून आलं, अशी भानगड खूप वेळा होते. ओके, आता आपण डायरेक्ट थेरम नंबर 4 कडे जाणार आहोत. थेरम नंबर 4. थेरम नंबर 3 एवढं महत्त्वाचं नाही आहे, 1% चान्सेस आहे थेरम नंबर 3ला. आपण थेरम नंबर 4 कडे जाऊया. थेरम नंबर 4. अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे 4 मार्क्सचं थेरम आहे. ॲक्च्युली दुसरं आणि चौथं थेरम हे दोनच थेरम महत्त्वाचे आहेत. दुसरं आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं थेरम दुसरं आणि चौथं. स्टेटमेंट इफ ए बार बी बार सी बार आर 3 नॉन कोप्लेनर R3 non-coplanar vectors, R3 non-coplanar vectors. If A bar, B bar, C bar R3 non-coplanar vectors. If A bar, B bar, C bar R3 non-coplanar vectors, then any vector R bar in the space can be uniquely expressed as a linear combination
as a linear combination of A bar, B bar and C bar. As a linear combination of A bar, B bar and C bar. If A bar, B bar, C bar are three non-coplanar vectors. A bar, B bar, C bar हे तीन काय आहेत? Non-coplanar vectors. Then any vector R bar in space, any vector R bar in space can be uniquely expressed as a linear combination of A bar, B bar and C bar. That is, prove that R bar equal to XA bar plus YB bar plus ZC bar, where X, Y and Z are non-zero scalars. स्टेटमेंट लिहून झालं का? इथं ए बार, बी बार, सी बार हे नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत. नॉन कोप्लेनर वेक्टर्स. तुम्हाला MGBच्या विद्यार्थ्यांना जे गेस्ट लेक्चर झालं त्याच्यामध्ये पण तुम्हाला सरांनी 3 थेरम IMP सांगितले. 3 नाही 4 थेरम. एक कोलिनियरचं, एक कोप्लेनरचं, एक कोलिनियरचं, एक कोप्लेनरचं, सेक्शन फॉर्म्युला आणि पॅरलोपिपेड. एवढं तुम्हाला महत्त्वाचं सांगितलं आहे की नाही? तर त्यातलं थेरम नंबर 2 आणि थेरम नंबर 4 इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं जरी असलं तरी परीक्षेला सेक्शन फॉर्म्युला जास्त वेळा विचारला आहे. ओके, झाले लिहून? सांगता येत नाही, सगळे करावे लागतील. आता ए बार, बी बार, सी बार हे 3 वेक्टर आपल्याला दिलेले आहेत. ए बार, बी बार, सी बार हे 3 वेक्टर दिलेले आहेत. आणि हे तिन्ही वेक्टर कसे आहेत? तिन्ही वेक्टर कसे आहेत? तर ते नॉन कोप्लेनर आहेत, म्हणजे एकाच प्लेनमध्ये राहत नाहीत. आपल्या इथे पॅरलोपिपेड काढायची. आपल्याला काय काढायची? पॅरलोपिपेड. इथे आपल्याला काढायची आहे पॅरलोपिपेड. बघा इथे आपल्याला पॅरलोपिपेड काढायची. डॉटेड काढायची. नंतर त्याला आपण पॅरलोपिपेड काढली मी. दोन फ्रेम एकमेकांमध्ये काढल्यात, बाकी काही केलेलं नाही. आता मी 3 वेक्टर घेणारे ए बार, बी बार आणि सी बार. ए बार, बी बार आणि सी बार. ए बार, बी बार आणि सी बार. पहिला मी सगळ्यात पहिल्यांदा ओ लोकेट करतो. इथं ओ आहे. आता हा जो फुल वेक्टर आहे, मी याला ओ ए बार म्हणणार आहे. बघा हा फुल वेक्टर ओ ए बार. 3 कलर वेगवेगळे वापरतो मी. पहिला वेक्टर घेतला मी ओ ए बार, तो फुल मोठा वेक्टर घेतला ओ ए बार. दिस इज द वेक्टर ओ ए बार. हा ओ ए बार नावाचा वेक्टर आहे आणि हा आहे ए बार. आता मी ओ बी बार नावाचा वेक्टर घेतो, वेगळा कलर. बघा मी हा ओ बी बार नावाचा वेक्टर घेतला. इथे बी पॉईंट आहे. हा वेक्टर आहे ओ बी बार. आता मी ओ सी बार नावाचा वेक्टर घेतो. ओ सी बार नावाचा वेक्टर घेतो. हा असा व्हर्टिकली दाखवला. हा ओ सी बार नावाचा वेक्टर आहे. सो ओ ए बार, ओ बी बार अँड ओ सी बार, दीज आर द 3 वेक्टर्स. झालं? ओ ए बार, ओ बी बार, ओ सी बार.
2 मिनटं थांबा, इथे जरा नावं चेंज करायची आहेत आपल्याला. पेन्सिलनीच काढलं असेल तुम्ही. आता हा जो फुल वेक्टर आहे, हा फुल वेक्टर आहे ओ ए बार, हा फुल वेक्टर आहे, हा वेक्टर ओ बी बार आहे आणि हा वेक्टर ओ सी बार आहे. बरोबर. आता इथे नाव दिलं, याला नाव दिलं यम, ह्याच्यावरती आहे याला नाव दिलं यम, याच्यावरती आहे याला नाव दिलं यन. आणि एक मिनटं यल यम यन असतं ना, यल यम आणि यन, यल यम यन. डायग्राम कंप्लीट झाली का बघा. थेरम संपवणार आहे. याच्यामुळे डायग्रामला वेळ लागतो, थेरमला वेळ नाही लागत. या बोला, डायग्राम झाली का. आता आपल्याला आर बार नावाचा वेक्टर दाखवायचा आहे. आर बार नावाचा वेक्टर बघा, हा आर बार नावाचा वेक्टर आहे. ओके, आपण थोडं लिहूया. डायग्राम शेअर लिहू नका, खाली लिहा. लेट ओ ए बार इक्वल टू ए बार, ओ बी बार इक्वल टू बी बार, ओ सी बार इक्वल टू सी बार, बी एनी थ्री नॉन कोप्लेनर वेक्टर्स. एकाच प्लेनमध्ये नाहीत, वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत. बी एनी 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स, बी एनी 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स. हा पहिला मुद्दा झाला. नाउ एक्स वाय अँड झेड आर एनी थ्री नॉन झिरो स्केलर्स, such that this OL bar equal to XA bar, this OM bar equal to YB bar, and this ON bar equal to ZC bar. म्हणजे हा आहे XA बार, हा आहे YB बार आणि हा आहे ZC बार. OL बार, XA बार, OM बार, YB बार, ON बार, ZC बार. झालं. ओके, झालं सगळ्यांचं. आता बघा, आता आपली नाव झाली यल यम यन ओ. पी नाही घ्यायचा. आता क्यू घेऊ. क्यू ए बी सी झाला ना. आता क्यू घेऊ. यल यम यन ओ पी नको आहे, क्यू घ्यायचा. क्यू. आता ह्या पॉईंटला मी क्यू म्हटलं. दिस पॉईंट इज क्यू. आता हा ओ एल बार नावाचा वेक्टर कोण आहे? एक्स ए बार. ओ एम बार नावाचा वेक्टर कोण आहे? वाय बी बार. मग एल क्यू बार नावाचा वेक्टर कोण असणार? एल क्यू बार नावाचा वेक्टर पण कोण असणार? वाय बी बार.
बघा हा वेक्टर सुद्धा कोणाला वाय बी बार. दिस वेक्टर इज ऑल्सो वाय बी बार बिकॉज दे आर इक्वल अँड पॅरलल. हा वेक्टर आहे एक्स ए बार, एक्स ए बार हा वाय बी बार आला. मग ओ एल बार प्लस एल क्यू बार गिव्स ओ क्यू बार. मग यांचा रिझल्टंट जो आहे तो आपल्याला ओ क्यू बार भेटतो आणि हा रिझल्टंट ओ क्यू बार आहे. दिस इज द वेक्टर ओ क्यू बार. हा ओ क्यू बार आहे. मग हा ओ क्यू बार काय येणार एक्स ए बार प्लस वाय बी बार. बघा इन पॅरलोग्राम, इन पॅरलोग्राम बॉटमचा पॅरलोग्राम बघा ओ एल क्यू एम, ओ एल क्यू एम, ओ एल क्यू एम काय येणार ओ क्यू बार इक्वल टू ओ एल बार प्लस ओ एम बार. मग ओ एल बार कोण आहे एक्स ए बार, ओ एम बार कोण आहे वाय बी बार. सो दिस इज ओ क्यू बार. आता हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला मी पी म्हटलं, ह्या पॉईंटला काय म्हटलं पी, आणि याच्यापासून एक वेक्टर काढला तर तो इथे आला ओ पी बार. आणि हा ओ पी बार नावाचा वेक्टर कोण असतो आर बार. आता मला एक सांगा हा व्हर्टिकल वेक्टर कोण आहे. हा व्हर्टिकल वेक्टर नेहमी आपल्या डायग्राममध्ये व्हर्टिकल वेक्टर कोण आहे बघा. हा व्हर्टिकल वेक्टर कोण आहे आपल्या डायग्राममध्ये. हा व्हर्टिकल वेक्टर कोण आहे झेड सी बार. हा व्हर्टिकल वेक्टर आहे झेड सी बार. मग मी कुठून कुठपर्यंत जातो बघा. आता हे झालं. आता मी इथेच लिहितो त्या डायग्राममध्ये दिसणार कसं बघा. इन ट्रायंगल ओ क्यू पी, इन ट्रायंगल ओ क्यू पी ओ पी बार कसा येणार तर ओ क्यू बार प्लस क्यू पी बार. मग ओ क्यू बार कोण आहे एक्स ए बार प्लस वाय बी बार आणि ओ क्यू पी बार कोण आहे तर तो व्हर्टिकल वेक्टर झेड सी बार आणि ओ पी बार आर बार आहे. सो आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. हेन्स प्रूव्ड. आता ऐका मी काय सांगतो. पहिले लिहून घ्या. मला सांगा लिहून झालं का. लिहून झालं का सांगा. आता मी परत एकदा एक्सप्लेन करतो लक्ष द्या. बघा ही पहिली फ्रेम आहे, ही पहिली फ्रेम आहे, ही दुसरी फ्रेम आहे. हे असं मी जॉईन करून घेतलं बरोबर. आता हा पहिला वेक्टर ओ ए बार, हा दुसरा वेक्टर ओ बी बार आणि तिसरा वेक्टर ओ सी बार. यांच्या अलॉंग हा छोटा वेक्टर, यांच्या अलॉंग हा वेक्टर एक्स ए बार, याच्या अलॉंग हा वेक्टर वाय बी बार, याच्या अलॉंग हा वेक्टर झेड सी बार. मोठा वेक्टर ए बार, मोठा वेक्टर ए बार, मोठा वेक्टर बी बार, मोठा वेक्टर सी बार, त्याच्या अलॉंग छोटा वेक्टर एक्स ए बार, त्याच्या अलॉंग छोटा वेक्टर वाय बी बार, त्याच्या अलॉंग छोटा वेक्टर झेड सी बार. ती डायग्रॅममध्ये ना फ्रेम चुकल्यात माझ्या, त्यामुळे ते लय कॉम्प्लिकेटेड झाले, लय कॉम्प्लिकेटेड झाले. अशी फ्रेम यायला पाहिजे होती. हे जरा सोपं वाटतंय. हे वरचं बघ कसं वाटतंय. फ्रेम चुकली माझी तिथे. हे असं पाहिजे होतं.
हे असं पाहिजे होतं. बघा आता काय करायचं, हा एक्स ए बार आणि हा वाय बी बार, मग यांचा रिझल्टंट इथे येईल ना, ह्यांचा रिझल्टंट इथे येईल. हाच कोण वाय बी बार, ही साईड वाय बी बार आहे, ही साईड वाय बी बार आहे म्हटल्यानंतर ही साईड पण कोण वाय बी बार. मग एक्स ए बार बघा हा फुल वेक्टर एक्स ए बार, हा वेक्टर वाय बी बार, एक्स ए बार प्लस वाय बी बार, म्हणजे इथं आला एक्स ए बार प्लस वाय बी बार, हा आला एक्स ए बार प्लस वाय बी बार. ओके, एक्स ए बार प्लस वाय बी बार, हा वेक्टर एक्स ए बार, हा वेक्टर वाय बी बार, एक्स ए बार प्लस वाय बी बार. आता याच्या प्लेनमध्ये मी दुसरा एक वेक्टर घेतला आणि हा वेक्टर आहे आर बार, हा वेक्टर आहे आर बार. आता मला सांगा हा व्हर्टिकल वेक्टर कोण असणार, हा व्हर्टिकल वेक्टर कोण असणार झेड सी बार. मग एक्स ए बार प्लस झेड सी बार गिव्ज आर बार. बघा एक्स ए बार हा एक्स ए बार, हा कोण वाय बी बार, एक्स ए बार प्लस वाय बी बार, एक्स ए बार प्लस वाय बी बार गिव्ज दिस रिझल्टंट वेक्टर. हा रिझल्टंट वेक्टर आला एक्स ए बार प्लस वाय बी बार. आता हा व्हर्टिकल वेक्टर आहे माझ्याकडे कोण झेड सी बार. मग एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार गिव्ज दिस आर बार. म्हणजे आर बार काय आलं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. आता समजलं का, आता समजलं का मला सांगा. हे बघा हा वेक्टर एक्स ए बार, हा फुल वेक्टर ए बार. परत परत सांगतो, लय वेळ नाही लागत मला सांगायला. बघा हा फुल वेक्टर ए बार, हा फुल वेक्टर ओ ए बार म्हणजेच ए बार. याच्या अलॉंग छोटा वेक्टर, हा वेक्टर कोण एक्स ए बार, हा वेक्टर एक्स ए बार. आता हा वेक्टर कोण मोठा वेक्टर ओ बी बार म्हणजे कोण बी बार. याच्या अलॉंग छोटा वेक्टर कोण वाय बी बार. मग यांचा पॅरलोग्राम लॉ ऑफ एडिशन घेतला तर हा वेक्टर येईल ना, हा कोण येईल एक्स ए बार प्लस वाय बी बार. आता व्हर्टिकल वेक्टर हा कोण, हा फुल वेक्टर कोण सी बार म्हणजे ओ सी बार, हा इथं ओ सी आणि इथं सी. मग याच्या अलॉंग छोटा वेक्टर, याच्या अलॉंग हा छोटा वेक्टर कोण झेड सी बार. मग तोच इथं आला, इथे आला झेड सी बार. मग यांना जॉईन केलं, हा आर बार आहे. मग आर बार इक्वल कोण आला एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. समजलं का. डायग्राम ती चुकली आहे, डायग्राम ती करेक्ट करू आपण. पण आता पहिली युनिकनेस प्रूव्ह करू, युनिकनेस प्रूव्ह करू आणि थांबू, आहे का नाही. बघा युनिकनेस, युनिकनेस लय सोपी असते हो. लेट द लिनियर combination, let the linear combination is r bar equal to x a bar plus y b bar plus z c bar. Equation number 1 can be written as r bar equal to x1 a bar plus y1 b bar plus z1 c bar. ही दुसरी लिनियर कॉम्बिनेशन झाली, ही दुसरी लिनियर कॉम्बिनेशन झाली. त्यांचं काय म्हणणं आहे की एक आणि एकच असते, एक आणि एक युनिक लिनियर कॉम्बिनेशन असते. आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. आपण म्हणतो नाही दुसरी आहे. आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय वन एक्स वन ए बार प्लस वाय वन बी बार प्लस झेड वन सी बार. सबट्रॅक्ट equation 2 from equation 1. मग बघा काय येणार आर बार मायनस आर बार एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार मायनस एक्स वन ए बार प्लस वाय वन बी बार प्लस झेड वन सी बार. सो ओ बार इक्वल टू एक्स मायनस एक्स वन ए बार y minus y1 b bar plus z minus z1 c bar.
मग हे इकडं काय आलं, हे 0 ए बार प्लस 0 बी बार प्लस 0 सी बार, एक्स मायनस x1 ए बार प्लस वाय मायनस y1 बी बार प्लस झेड मायनस z1 सी बार. दो कम्पेअर केले तर एक्स मायनस x1 इक्वल टू 0, वाय मायनस y1 इक्वल टू 0 अँड झेड मायनस z1 इक्वल टू 0. सो एक्स इक्वल टू x1, वाय इक्वल टू y1 अँड झेड इक्वल टू z1. बरोबर, म्हणजे हे सेमच आहेत. आपण डायरेक्ट लिहायचं देअरफॉर आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. आणि काय लिहायचं, दस युनिकनेस फॉलोज. एवढंच लिहायचं, दस युनिकनेस फॉलोज. बघा इथं एक्स मायनस x1, इथं 0, इथं वाय मायनस y1, इथं 0, झेड मायनस z1 0, एक्स मायनस x1 0, वाय मायनस y1 0, झेड मायनस z1 0, एक्स इक्वल टू x1, वाय इक्वल टू y1. वेगळे नाही आहेत, तेच आहेत. सगळ्यांना कळलं? खाली 3 शब्द लिहायचे, दस युनिकनेस फॉलोज. ही लिनियर कॉम्बिनेशन आहे, ही आहे, पण ते म्हणतात नाही ही वेगळी असू शकते. आपण डायग्रॅम चेंज करू रे, ही डायग्रॅम लईच बोर झाली, माझंच चुकलं बघ या डायग्रॅममध्ये. डायग्रॅम लई सोपी आहे, माझ्याकडनंच ती कॉम्प्लिकेटेड झाली. बघा डायग्रॅम किती सोपी आहे बघा. हा ओ ए हार्मफुल वेक्टर ओ ए बार म्हणजे ए बार. याच्या अलॉंग छोटा वेक्टर घेतला, याच्या अलॉंग छोटा वेक्टर घेतला ओ एल बार. आता हा वेक्टर आहे ओ बी बार म्हणजे बी बार. याच्या अलॉंग छोटा वेक्टर घेतला ओ एम बार. हा आला वाय बी बार. याच्या अलॉंग छोटा वेक्टर घेतला, हा आला एक्स ए बार. आता हा फुल वेक्टर घेतला ओ सी बार म्हणजे सी बार. याच्या अलॉंग छोटा वेक्टर घेतला एल एम एन. याच्या अलॉंग छोटा वेक्टर घेतला झेड सी बार. आता एक्स ए बार प्लस वाय बी बार यांची पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन काढली. पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन, तर इथे हा वेक्टर आला, हा वेक्टर एक्स ए बार प्लस वाय बी बार ओ एल एम एन ओ एल एम एन पी क्यू, याला क्यू नाव दिलं. आता हा वर्टिकल वेक्टर बघा, हा वेक्टर आर बार आहे, याला पी नाव दिलं, हा वेक्टर आर बार आहे. आता हा वर्टिकल वेक्टर इथे पण येणार, दे आर पॅरलल, हे पॅरलल साईड्स आहेत. मग हा आला झेड सी बार. मग आता आर बार हा एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज आर बार. आता डायग्राम कळली का रे?
डन झालं. थांबायचं. 3 थेरम आपले झालेत. इथे थांबूया आपण. थँक्यू सो मच. तुम्ही माझं लेक्चर अटेंड केलं त्याबद्दल धन्यवाद.